भानुबाई, ओ भानुबाई, समधी लोकर काढून झाली बघा. या. चल काय केलं. एकट्यानं काढली एवढी लोकर. होय, अजून काय काम आहे? वाड्याच्या बाहेर लाकडं आहे ती, तेवढी तोडून घे. भानुबाई, अहो काम झालं बघा तुमचं. जमीतकर हाय का काय? भानुबाई, अहो आता तरी चाकरीला ठेवणार का? सांगते. बरं बरं, सांगा. येतो मी भानुबाई. म्हातार बाबा, काय म्हातार बाबा इथं बसलाय. गावा धरणं हाक मारतोय मी. कर, काय काम आहे? कसं विचारू, कसं सांगू तीच कळना झाले. अरे सांग सांग. म्हातार बाबा, मला सारखं असं वाटतंय तो काही साधा माणूस नाही. हा, काय बी करशील. अरे नमनाला घडा भरतेल कशा पायी. सांग काय आहे ते. म्हणजे तू आज्याला सांगितलंच वस्ती सोयरी करून बानूचं लगीन लावून टाक. आज्यान तुझं ऐकलं. बानू माझी होईल असं काहीतरी कर की बाबा. सोपं आहे. हा, अरे बोल की. लगीन करून टाक. लगीन? एवढं सोपं आहे का ती? अरे समद सगळं सोयर, गण गोत पै पावन समद्यासनी अवतान द्यायचं. असंच काही ठरलं नसतं ना. तरी बी बाणूचा हात हातात घ्यायचा. हा, आणि मार खायचा. तिच्या जवळ गेलं तरी तिला चालत नाही. बाणूचा हात हातात घ्यायचा आणि तुझ्या मनात जे असेल ते समज सांगायचं तिला. अवघड आहे बरं, करू. बाणूचा हात हातात घ्यायचा आणि समध्या गावाला सांगायचं की तू तिच्या बरोबर आयुष्य काढणार आहेस. आणि सांगता सांगता 7 फेरी मारून टाकायची. म्हातार बाबा, कसं काय सुचलं तुला हे? ते जाऊ दे. आणि अंतरपाठ म्हणून घोंगडीमध्ये धरायची. हाय, बरोबर आहे. आपला अंतरपाठ म्हणजे घोंगडीच की. आणि समध्यासनी शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या वाटायला सांगायच्या. अरे बरं, लग्नात तांदूळ टाकतात. तांदूळ वाटलं तर तिला कळेल आपलं लगीन आहे ते. तिला कळलं नाही पाहिजे. हाय, या हातात लेंड्या घेतल्या
पुढं अंगावर टाकायच्या. झालं लगेच. अरे म्हातार बाबा, अरे एवढं सोपं आहे वय. मग बानू संग लगीन करायचं आणि जायचं तिच्या घरी राहिलं.